नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। श्रावण महिना म्हणजे सर्व सर्व स्वामी भक्तांसाठी पारायण, स्वामी चरित्र सारामृत आणि शिवलीलामृत पारायण कसे करावे, स्वामींची सेवा कशी करावी, शंकर भगवानची सेवा कशी करावी याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। तर बघा मित्रांनो, श्रावण सोमवारचा जे स्वामी सेवेकरी असतात ते स्वामी चरित्र सारामृताची जी सेवा करतात ते शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुद्धा करतात। शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। तर लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हे मिळत असतात। शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत। यांचा वेद आणि पुराणात चांगलाच उल्लेख आपल्याला सापडतो। आपण जेव्हा मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याकडे दुःख असतातच, संकटे असतातच। याच दुःखातून संकटातून वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी आपण भगवान शंकरांना शरण जावे। आणि यासाठी श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये आपण आवर्जून शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण आपण नक्की घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये एकदा तरी नक्की करावे। तर बघा स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये येऊन शिवलीलामृत ग्रंथाचे या ग्रंथाचे तुम्ही 7 दिवसाचे पारायण करू शकता, 3 दिवसाचे सुद्धा पारायण करू शकता आणि 1 दिवसाचे पारायण सुद्धा करू शकता। श्रावण महिन्यामध्ये 1 दिवसाचं पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी करू शकता। पण जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृताचा 1 दिवसाचं पारायण करण्याचा प्रयत्न नक्की करा। तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान असाल। यंदा 2025 मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत। तुम्हाला जर शक्य झालं तर या 4ही श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आवर्जून करावं। हे शक्य नसेल तर तुम्ही उठता बसता जो पहिला श्रावणी सोमवार आहे, जो शेवटचा आहे, हे जे 2 सोमवार आहेत त्या दोन्ही सोमवारी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता। हेही तुम्हाला शक्य नसेल तर या 4 पैकी कोणत्याही एका श्रावणी सोमवारी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा। तर बघा मित्रांनो, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे, मग ते तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करा, कोणत्याही वारी करा आणि श्रावणी सोमवारीच करा। हे पारायण करत असताना आपण संकल्प कसा घ्यावा, संकल्प कसा करायचा, या पारायणाचं उद्यापन कसं करायचं आणि नियम काय आहेत आणि वाचनाची काय वेळ आहे, पारायण झाल्यानंतर कोणकोणत्या आरत्या आपल्याला करायच्या आहेत आणि नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, पूजा मांडणी जर तुम्ही केली तर त्याची उत्तर पूजा कशी करायची, अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि पारायण नियमापासून आपण नियम काय आहेत हे सुद्धा हे नियमसुद्धा जाणून घेऊया। नियमापासून बघा, कधीही तुम्ही घाबरून जाऊ नका। कारण काय होतं, आपण नियम जास्त आहेत म्हणून आपण सेवेपासून लांब राहतो। तुमच्या मनामध्ये श्रद्धा ठेवा, भाव ठेवा आणि तुम्ही जर जशा पद्धतीने सेवा करता त्याच पद्धतीने करा। कारण काय होतं, मी काय सांगते, अजून कोणी काय सांगतं आणि कोण कोणत्या पद्धतीने करते तसंच तुम्ही करावं असं नाही। जे मी सांगते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही दुसरंच बघताय, पण तुम्हाला जे योग्य वाटतं तेच तुम्ही करावं। प्रत्येकाची भक्ती करण्याची आणि देवपूजा करण्याची, पारायण करण्याची, पूजा मांडणी करण्याची, सेवा करण्याची ही पद्धत वेगवेगळी असते। त्यामुळे चूक किंवा बरोबर हे माझ्याकडून असं झालं तसं झालं, असं झालं तर देव मला शिक्षा देईल, तसं झालं तर देव मला शिक्षा देईल, असं काही विचार मनामध्ये आणू नका। देव हा कधीच कोणाला शिक्षा देत नाही किंवा देव कधी कोणाचं वाईट सुद्धा करत नाही। कारण देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे
आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. एक दिवसीय पारायण करताना या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि या दिवशी परान्न घ्यायचं नाही आणि जेवण करत असताना त्या दिवशी स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा सुद्धा आपल्याला वापर करायचा नाही. तर बघा, एवढे साधे आणि सोपे नियम आहेत. बाकी काही या पारायणला इथेच झोपायचं, गादीवर झोपायचं नाही, असं काहीही करायचं नाही, असे कोणतेही नियम नाही आहेत. पूजा मांडणीसुद्धा तुमचं घर मोठं असेल, तुमच्याकडे पूजा मांडणी करण्यासाठी वेळ आहे, तुम्ही पूजा मांडणी करू शकता. पण जर तुमच्याकडं जागाच नाही आहे, काहीच नाही आहे, जिथे आपण श्रावण सोमवारची पूजा करणार आहोत तिथे समोर बसून आपल्याला हे पारायण करायचं आहे. हे पारायण आपण बसून केलं तरी चालतं, असं काही नाही. पारायण करत असताना शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे असतील तर घालण्याचा प्रयत्न करा. नसतील तर फिकट रंगाचे जे कोणतेही कपडे असतील तरी तुम्ही ते घालू शकता. काय होतं, पारायणला बसण्यासाठी आपण आसन घ्यायचं आहे. हे ग्रंथ ठेवण्यासाठी चौरंग किंवा पाट, जे ग्रंथ ठेवण्याचं आसन असतं ते तुम्ही घ्यायचं आहे. वाचायला सुरुवात करताना सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं, त्यानंतर वाचनाला आपण सुरुवात करायची आहे. आपण संकल्पापासून करायची आहे. उजव्या हातामध्ये आपण संकल्प करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षता, एक फूल घ्यायचं आहे. सुरुवातीला गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, त्यानंतर कुलदेवी आणि नंतर आपल्या गुरूंचा आणि गणपतीचा मंत्र, तुमच्या कुलदेवीचा मंत्र आणि आपल्या गुरूंचा मंत्र जो कोणता येत असेल तो एक वेळा म्हणायचा आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती महादेवाला सांगायची आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. आणि हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या अशी विनंतीसुद्धा तुम्हाला करायची आहे. याचबरोबर तुम्ही एकापेक्षा जास्त पारायण जर श्रावण महिन्यामध्ये करणार असाल तर त्याचा उल्लेखसुद्धा तुम्हाला संकल्पामध्ये घ्यायचा आहे. तर बघा, 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या श्रावण महिन्यामध्ये मी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणार आहे. 3 पारायण करणार आहे किंवा 1 पारायण करणार आहे आणि ते किती दिवसाचे करणार आहे याचा सुद्धा उल्लेख आपल्याला करायचा आहे. 7-7 दिवसाचे मी 3 पारायण करणार आहे. या महिन्यामध्ये मी 3 दिवसाचे पारायण करणार आहे किंवा मी 1 दिवसाचे पारायण करणार आहे, असा उल्लेख आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर बघा स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे आपल्याला या ग्रंथाचं पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला हातातील पाणी जे आहे ते आपल्याला तामणामध्ये टाकायचं आणि हा झाला आपला संकल्प. आता शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय उत्तम आहे. 1 दिवसाचं पारायण करण्यासाठी 7 ते 8 तास तुम्हाला लागू शकतात. शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवरती आहे. काय होतं, कारण ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही दुसरी उत्तम वेळ म्हणजे प्रदोष काळ म्हणजे काय, तर जेव्हा आपण सूर्य मावळतो त्यांच्या 45 मिनिटं अगोदर, 45 मिनिटं अगोदर आणि 45 मिनिटानंतरचा 1.5 तास अगोदर आणि 1.5 तास नंतर ही जी वेळ असते, जसं की 4-4:30 ते या वेळेमध्ये तुम्ही पारायणाला कधीही सुरुवात करू शकता. आता प्रदोष काळ संपल्यानंतर जर तुमचं पारायण सुरू असेल तर ते चालू असू द्या, पण या प्रदोष काळामध्ये पारायणाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. बाकी या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला काही कारणाने हे पारायण शक्य झालं नसेल तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही 1 दिवसीय पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण आवर्जून या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आपण आपल्या वास्तूमध्ये, राहत्या घरामध्ये नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. काय होतं, ते झाल्यानंतर आपण ग्रंथाचं पूजन करायचं आहे आणि ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे. ग्रंथाला काही गोडाचा, जसं की तुम्ही पेढ्याचा, साखरेचा, दूध साखरेचा, कोणत्याही फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. यानंतर आरती करायची आहे. आरती करत असताना सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर महादेवाची आरती करायची आहे. आणि महादेवाची आरती आपण लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही जी आरती आहे तीच आपण करायची आहे. भगवान शिवशंकराला ही आरती खूप आवडत असेल आणि ती म्हटली तरी सुद्धा चालेल.
आणि जो आपण नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे आणि या पोथीला देवाला नमस्कार करायचा आहे आणि मग आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. एक दिवसीय पारायण आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला 15 अध्याय वाचायचे. पहिल्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत आपल्याला वाचन होजेपर्यंत आपल्याला जागेवरून उठायचं नाही आहे. कोणाशी बोलायचं सुद्धा नाही. फोन वगैरे सुद्धा आपल्याला उचलायचा नाही. पूर्ण 15 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांशी बोलायचं आहे. मध्येच उठायचं नाही. कारण जर शक्य असेल तर तुम्ही 1 दिवसाचं पारायण करू नका. मग तुम्ही 3 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं पारायण करू शकता. पण असं विचारू नका की 1 दिवसाचं पारायण सकाळी अर्धे अध्याय वाचायचे का, संध्याकाळी अर्धे अध्याय वाचायचे का, असं चालतं का? तर हे पारायण आपण एका बैठकीमध्ये संपूर्ण 15 अध्याय जे आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत. आरती करूनच तुम्हाला तुमचं आसन सोडायचं आहे आणि इतरांशी तुम्हाला बोलायचं आहे. आता बऱ्याच जणांनी भरपूर लोकांना खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे. तर खाली बसणं शक्य होत नाही तर अशा ताई व दादांना खुर्चीवर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालतं. देवासमोर किंवा जिथे तुम्ही श्रावणी सोमवारची जी पूजा केलेली आहे त्या पूजेच्या ठिकाणी दिवा, धूप, अगरबत्ती नक्की लावा आणि आपलं पारायण होजेपर्यंत देवासमोर दिवा तेवत असायला हवा आणि धूप, अगरबत्ती जशी संपेल तशी तुम्ही ती परत ती लावू शकता. लीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगळी आहे. तुम्हाला जर स्पेशल अशी तुम्हाला जर पिरियड वगैरे असतील, असा वेगळा प्रॉब्लेम झाला असेल तर त्या प्रॉब्लेमसाठी संपूर्ण श्रावण महिना तुम्ही सुतक वगैरे आला असेल तर श्रावण महिन्यात तुम्हाला करता येणार नाही. श्रावण महिन्यामध्ये अध्याय दररोज आपण संकल्पयुक्त सुद्धा वाचू शकता. जसं की पहिल्या दिवशी संकल्प करा श्रावण महिन्याच्या आणि संपूर्ण श्रावण महिना रोज तो अध्याय तुम्हाला म्हणायचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये किती अडचणी असतील, किती समस्या असतील तरी ते तुम्हाला महादेवाला बोलून दाखवायच्या आहेत. कारण महादेव शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती नमामि शंकर शिव शंकर शंभो. तर महादेवाची आपले भोळे बाबा एकदम भोळे आहेत. शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. प्रार्थना नक्की करा. शिवलीलामृताचा पहिला अध्याय वाचला असता आपल्या सद्गुरूचे आणि आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायामधून आपल्या पापाचे क्षालन होऊन जीवनाला सन्मार्गाची दिशा लागते आणि चौथ्या अध्यायामध्ये शिवपूजेचे यथेचित फळ प्राप्त होऊन आपल्याला येणारी आर्थिक संकट टळतात. 5व्या अध्यायामधून आपल्याला येणारी संकटे हरतील आणि गेलेली गतवैभव आपल्याला पुन्हा प्राप्त होण्यास मदत होते. या अध्यायाच्या पठणाने नित्य अकालीचे वैधव्य टळेल आणि त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवरती मात करता येईल. 8व्या अध्यायातून शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल. म्हणजेच रोगमुक्तीसाठी हा अध्याय खूप पॉवरफुल आहे. 9व्या अध्यायातून पूर्वजन्मीची स्मृती होऊन या जन्माचा सुद्धा उद्धार होईल. 10वा अध्याय झाल्यानंतर उमा महेश्वरच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल आणि 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल. आपल्या हितशत्रूचे बळ कमी होईल आणि प्रतीक्षा मान सन्मान समाजामध्ये वाढेल. 12व्या अध्यायामध्ये आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना समृद्धी प्राप्त होईल. परिवारातील भूत पिशाचा बाधा नष्ट होईल. 13व्या अध्यायाचे पठण केल्यानंतर अध्यात्माची गोडी लागेल. अडलेली कामे मार्गी लागतील आणि 14व्या अध्यायाच्या पठणाने गुरुकृपा आपल्यावरती कायम राहील. आणि शिवलीलामृत ग्रंथातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठणाने पारायणाची सांगता होईल आणि अध्याय केलेले आपण पूर्ण झालेले संपूर्ण फळ देईल.
अशी होती संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे नियम. मला वाटतं की तुम्हाला सर्व माहिती मिळालेली असेल आणि निसंकोचपणे नियमांना न घाबरता या श्रावण महिन्यामध्ये एक तरी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही नक्की करावे. तुमच्या वास्तूमध्ये ते वाहावे. आणि आपली आपण जो रोज स्वामींना नमस्कार करतो, तसंच आपण रोज श्रावण महिन्यामध्ये अशीच आपण सेवा करावी. सोमवारच्या आधी साधी सोपी पूजा, आपण देवपूजा कशी करतो तशी तुम्ही करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.